आम्हाला हे लग्न मान्य नाही. ज्या मुलीने गावासमोर आमची इज्जत घालवली तिने आमची माफी मागावी, तर आणि तरच आम्ही या लग्नाचा विचार करू. जीजी, असं खचून जाऊ नका. सगळं पांडुरंगावर सोडा आता. शांत व्हा. तुम्ही मामा बसा 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 बसा. खरं तर आम्ही इथं तुमची माफी मागायला आलो. आता हे तर जे काय झालं ते खरं लय वाईट झालं. आईसाहेबांच्या वतीनं आम्ही तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलोय. मामा आम्हाला हो नाही नाही, त्यांची काय चूक आहे तवा. आता मामी त्यांच्या बाजूने विचार करायचा असू दे. खरं तर आमचं चुकलं, आम्ही त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती. पण त्या पण आई आहेत ना. मामा तुम्ही जयश्रीला किती समजून घेता. हा पण तुम्ही काय बोलला का नाही त्यांच्याशी? नंतर काय म्हणले आई साहेब? काहीतरी सांगा की आम्हाला. खरं तर मामा आम्ही स्वतःहून तुमच्या पुढे लग्नाचा विषय काढला होता. आता हे जे काय झालंय हे आमच्यासाठी पण धक्काच आहे. आम्हाला वाटलं एकुलता एक मुलगा आहे म्हणजे आईसाहेब सांभाळून घेतील, पण काय तुम्ही आज लग्नाची बोलाचाली करायला आमच्या घरी येणार हे अख्ख्या गावाला माहित होतं. आधी जेडीच्या बाबतीत एकदा तसं घडलंय, दुसऱ्यांदा परत. गावात कसं तोंड दाखवायचं आम्ही आता? आईसाहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. पण आम्ही पण देशमुख आहोत. आम्ही पण आमच्या निर्णयावर आणि मतावर ठाम आहोत. म्हणजे मामी आता काही झालं कितीही झालं तरी हे लग्न होणार. मग भले आईसाहेबांचा विरोध असला तरी. हो तुमचं बरोबर आहे, पण आई साहेबांच्या विरोधात जायचं म्हणजे. तुम्ही असा काही गडबडीनं निर्णय घेऊ नका. अहो पाहिजे तर आई साहेबांशी मी बोलतो परत एकदा. मामा हो आईसाहेब ऐकणारच नाही, आम्हाला चांगलं माहिती. हो मग आता आता काय आम्हाला पण वाटत होतं जयश्रीवर लग्न व्हावं, ते होणार. पण आईसाहेबांचं मन शीतलमुळे दुखावलंय हे पण तितकंच खरंय.
अजिंक्य, शीतल, यू आर नॉट रॉंग. तसं तुमचं तरी कुठं काय चुकलं नाही का? जे झालं ते झालं. आमच्या आईसाहेब इथनं असे निघून गेल्या याचा आम्हाला पण लय वाईट वाटते. अजिंक्य, आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं माफ करतो. आणि वन्स अगेन सांगतो, दुनिया इकडची तिकडं झाली तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. तुमची तयारी असेल तर आमची बी आहे. आमचं नक्की असल्याशिवाय आम्ही काहीच बोलत नाही. 2 दिवसात आपण लग्न करून टाकू, जसं आपलं ठरलं होतं तसंच. हर्षवर्धन देशमुखचा शब्द आहे हा, इतक्या सहजासहजी पलटणार नाही. खरंच नशीबवान आहेस बघ तू. आज मला कळलं तुम्ही कसं का वागाना, पण काय जरी झालं तरी भैया आपल्या पाठीशी उभं राहिलं. पोरा, आता काय बोलू बाबा, तुझं उपकार. अहो जीजी, काय बोलताय? मी कोण परका आहे का? नातूच आहे तुझा. हा, आता काही गैरसमज होते ते दूर झाले असते तर सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण असो, आता त्याच्याच मनात नाही त्याला आपण तरी काय करणार. आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या आईसाहेब नाराज होऊन इथून निघून गेलाय. हळूहळू त्यांचा पण राग निघून जाईल. शीतलमुळे त्यांचा जो काय अपमान झाला होता तो अशा प्रकारे बाहेर पडला. पण ठीक आहे, त्या मोठ्या मनाने सगळं विसरून जातील, सगळं ठीक होईल. आता आम्हाला जयश्री बरोबर लग्न करायचंय, आम्हालाच पुढाकार घेतला पाहिजे. पण अजिंक्य, आता तुम्ही पुढाकार घ्यायचा. म्हणजे अजिंक्य, शीतल, आता आमच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुमच्या दोघांची. सगळं तुम्ही पुढे होऊन करायचं. आम्ही फक्त मंडपात येऊन उभं राहणार.